नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार सत्यशोधक शेतकरी सभेचे तहसीलदारांना निवेदन, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध। दिव्य भारत बीएसएम न्यूज नंदुरबार प्रतिनिधी सईद कुरेशी। देशव्यापी आंदोलनाचा एक भाग। संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार देशभरात 3 सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी आंदोलने, मोर्चे, पुतळे दहन व निवेदन सादरीकरण करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून नवापूर तालुक्यातील सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र सरकारने घेतलेल्या काही निर्णयांचा तीव्र निषेध नोंदवणे व शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या शासनापर्यंत पोहोचवणे हा होता। शेतकऱ्यांची मोठी चिंता, आयात कर रद्द। निवेदनात नमूद केले की केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली कापसावरील आयात कर रद्द केला। शेतकरी कुटुंबांवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर शेतकरी संघटनांचे पुढील आंदोलन आणखी तीव्र होणार आहे हे निश्चित आहे। प्रतिनिधी नंदुरबार सईद कुरेशी। मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होणार आहे। स्वदेशी कापूस बाजारात टिकाव धरणार नाही, भाव कोसळतील आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतील। तसेच तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लादले होते। उलटपक्षी भारत सरकार मात्र विदेशी शेतीमालावरील टॅरिफ हटविण्याच्या दबावाखाली काम करत असल्याने देशातील गहू, मका, सोयाबीन, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असल्याचा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेने दिला। निवेदनातील मुख्य मागण्या। सत्यशोधक शेतकरी सभेने दिलेल्या निवेदनात खालील महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या। कापसावरील आयात कर तातडीने पुन्हा लागू करावा। अमेरिकेने भारतावर लादलेला टॅरिफ रद्द करावा। जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा। सर्व पिकांना एमएसपी हमी कायदा लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा। शेतकऱ्यांची सर्व कर्जे सरसकट माफ करावीत। आदिवासी वनहक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा द्यावा। सत्यशोधक शेतकरी सभेच्या नंदुरबार ते मुंबई पायी मोर्चावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करावी। अलीकडेच लागू केलेला वन कायदा 2023 तातडीने रद्द करावा। नवापूरसह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित युरिया खत उपलब्ध करून द्यावे। आदिवासींच्या विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरावीत व बोगस लाभार्थ्यांना हटवावे। स्थानिक पातळीवरील 53 मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात। निषेध व्यक्त करताना शेतकऱ्यांची भूमिका। निवेदन देताना शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितले की केंद्र सरकारचे धोरण पूर्णपणे परकीय दबावाखाली चालत आहे। शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होत असताना, आत्महत्या वाढत असताना सरकार डोळेझाक करत आहे। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। दुहेरी अवतरण चिन्ह। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर धोरणात तातडीने बदल करावा। निवेदन सादर करताना सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड आर.टी. गावित, राजेश गावित, रामदास गावित, गेवाबाई गावित, देवीदास गावित, भामटीबाई गावित, रंगोबाई मावची, निबुबाई मावाची, बोबजी गावित, रेड्या गावित, विष्णू नाईक वंत्या गावित, सखाराम गावित, रमेश गावित, जेका गावित, जोकोबाई गावित, प्रभाकर कोकणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी आंदोलनाची सलग परंपरा। सत्यशोधक शेतकरी सभा ही नेहमीच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत आली आहे। यापूर्वीही मुंबईपर्यंत निघालेला पायी मोर्चा राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक ठरला होता। त्यावेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने आज पुन्हा शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत। संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून नवापूरमध्ये दिलेले हे निवेदन शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्यांचा प्रखर आवाज आहे। केंद्र सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येत कापसावरील आयात कर रद्द करण्याचे ठरवले आहे आणि भारतातून परदेशात निर्यात होणारा जो माल आहे त्याच्यावर अमेरिकेने 50% टॅरिफ म्हणजे कर लावलेला आहे। यामुळे देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी असेल, मका उत्पादक शेतकरी असेल, गहू असेल, धान भात वगैरे असेल, या सर्व शेतकऱ्यांवर
कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ या अमेरिकेच्या दबावाखाली येणार आहे। यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात आज या कायद्याच्या विरोधात कायदा जाळणे, आंदोलने करणे हे ठरवण्यात आलेले होते। त्यानुसार नवापुरात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देत केंद्र सरकार आणि अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करण्यात आला आणि कापसावरील जे आयात कर रद्द करण्यात आलेला तो रद्द करण्यात यावा आणि अमेरिकेने जो टॅरिफ कर जो 50% लादलेला आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा। तसेच शेतीमालाला हमी भावानुसार भाव देण्यात यावा। सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे। त्याच्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेला नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चाला आता 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या बिडार महामोर्चाला लेखी दिलेलं जे आश्वासन आहे त्याची अंमलबजावणी अजून सुद्धा झालेली नाही, ती अंमलबजावणी करण्यात यावी। पिढ्यानपिढ्या आदिवासीची वन जमीन कसता आहेत त्यांना 7/12 उतारा देण्यात यावा। जन सुरक्षा कायदा हा रद्द करण्यात यावा। यासह अनेक एकूण 53 मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे। और समाचार के लिए संपर्क करें 8208180510। अधिक जानकारी के लिए लॉगिन करें www.divyabharatbsmnews.com। मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। दिव्य भारत बीएसएम न्यूज को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। ताजा तरीन खबरों के लिए बेल आइकन दबाएं। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए दिव्य भारत बीएसएम न्यूज।